थेट जाऊयात, मंत्री गिरीश महाजन बोलतायत तिथे। देवेंद्रजी शिंदे साहेब पवारताई यांनी या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे नाशिक शहरामध्ये सर्वत्र कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये कामं पूर्ण होतील आणि नाशिक शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे। मला वाटतं अतिशय सुंदर असं शहर, स्वच्छ शहर म्हणून नाशिकचं नावलौकिक या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। शिवयात्रा आणि रामयात्रा असे दोन पद्धतीने आपण या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही कामं हाती घेतलेली आहेत। सगळं चित्रीकरण त्यांचं त्या ठिकाणी होणार आहे। आमचा सगळा जो इतिहास आहे तो या ठिकाणी दाखवला जाणार आहे। कुंभमेळ्यामध्ये आल्यावर फक्त स्नान करावं अशी कन्सेप्ट यातली नाही आहे, पण लोकांना काही बघायला मिळालं पाहिजे, काही समजलंही पाहिजे, इथल्या पौराणिक कथा कळल्या पाहिजेत आणि म्हणून त्या दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आव्हानं काय असतील? आज पंतप्रधानांनी पण सांगितलं युवा ही शक्ती आहे देशासाठी। आता आपण जेनजीचे आंदोलन वगैरे सर्वत्र बघत आहोत, काय आव्हानं महाराष्ट्र सरकारसमोर बघतायत आपल्या नाशिक? खरं म्हणजे शहरी नक्षलीचं आव्हान आपल्यासमोर मोठं आहे। आज आपण जे बघतोय हे लेफ्टिस्टच्या माध्यमातून, नक्षलीच्या माध्यमातून या देशाला खरं म्हणजे कसा धोका पोहोचेल असा प्रयत्न काही शक्ती या ठिकाणी करतायत आणि त्यापासून आपण वाचलं पाहिजे। युवकांनी सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, याच्या माध्यमातून असेल, तांत्रिकीकरण असेल, या माध्यमातून युवकांनी पुढे आलं पाहिजे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रग फ्री इंडिया। आज तरुणामध्ये काही अंशी जे सगळं व्यसन पसरतं आहे, व्यसनाधीनता वाढते आहे, ती सुद्धा संपली पाहिजे आणि म्हणून पंतप्रधानांनी गेल्या आठवड्यातच या संदर्भामध्ये ड्रग फ्री डेला आवाहन केलेलं आहे। मला वाटतं त्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं पाहिजे, सगळ्यांनीच केलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक मोठी पावलं सरकारने उचललेली आहेत, त्यांना मदत आपण या ठिकाणी करतो आहोत। नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात वारंवार येत आहेत, खूप अतिवृष्टी काही ठिकाणी होते, कुठे गारपीट होते, कुठे वादळ येतं आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे सगळे उद्भवतं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की निसर्गाचं जतन आपण या ठिकाणी केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, जेणेकरून अशी आपत्ती आपल्याकडे येणार नाही। हे सगळे आपल्या समोरचे संकट आहे। प्लास्टिकपासून मुक्तता हे मोठं संकट आपल्याकडे प्लास्टिकचं आहे। मला वाटतं त्यातून मुक्तता करायची असेल तर सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। आमदार आदित्य ठाकरे 2 दिवसापूर्वी नाशिकचे खड्डे बघण्यासाठी आले होते, महापालिकेत येऊन गेले होते। सोमवारी आता संजय राऊत नाशिक महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत। हा एक राजकारणाचा भाग आहे, राजकीय भाग आहे, त्यांनी ते करावं। पण आपण बघतायत, आपण स्वतः बघतात, आपण नाशिककर आहात, किती फास्ट स्पीडमध्ये अतिशय गतीने आम्ही एक खड्डे या ठिकाणी बुजवतो आहोत। रात्रंदिवस काम चाललेलं आहे। आमच्या महापौर या ठिकाणी आहेत, आमच्या कमिशनर या ठिकाणी आहेत, त्यांचे सर्व आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, रात्रंदिवस काम करत आहेत। खूप पाऊस पडल्यामुळे यावेळेला खड्डे जास्त आले, ही वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर कुंभाचे कामे आम्ही सगळे रस्ते नाशिक शहरातले आता आम्ही कॉन्क्रिटीकरण त्याचं करतो आहे की पुढचे 40-50 वर्षाला खड्डा पडणार नाही आणि म्हणून एक साईड सुरू आहे वाहतूक, एक साईड बंद आहे आणि बंदकडे सगळी अप अँड डाऊनची दोन्ही वाहतूक सुरू असल्यामुळे पाऊस खूप असल्यामुळे खड्डे पडलेले होते, हे खरं आहे। पण आता ते खड्डे जवळपास आम्ही 80% वर हे बुजवलेले आहेत। येत्या 4-5 दिवसामध्ये खड्डेमुक्त नाशिक आम्ही त्या ठिकाणी करू। पण खऱ्या अर्थाने जेव्हा सगळं काम पूर्ण होईल त्यावेळेलाच नाशिक शहराचा खरंच चेहरामोहरा बदलणार आहे। आम्ही अंतर्गत जे रस्ते आहेत कॉलन्यामधले त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडून आता पैसे मंजूर करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आम्ही आता तात्काळ करायला हाती घेणार आहोत। आपल्यावर देखील थेट आरोप केले जातात। 6 आरोपींना आतापर्यंत अटक केलेलं आहे आणि खरं तर यामध्ये अनेक जण जामनेरमध्ये आहेत। हे सगळं घटना घडत असताना भाऊ आपल्याला काही कल्पना नव्हती का आणि आपल्याला कधी कळालं हे नेमकं? मला ज्यावेळेला ही गोष्ट कळाली, संभाजीनगरचे काही लोक माझ्याकडे आले की बाबा हे अशी वर्क ऑर्डर मला मिळालेली आहे, तुम्हाला कोणी दिली? त्यांनी 4-5 नावं सांगितले मला, 5-6 लोकांची नावं सांगितलेत। ते 6 लोक 7 लोक अजून 2-3 त्याच्यावर आरोपी मला वाटतं भेटतील। पण यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। मला ज्यावेळी संभाजीनगरचे ठेकेदार माझ्याकडे आले त्यावेळेला मी लगेच या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने ते पत्र होते, मी त्यांना विचारणा केली। त्यानंतर CP आहेत आमचे कर्णिक साहेब, त्या दिवशी सुदैवाने बैठकही होती मुंबईला, मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर मी गोष्ट घातली। CP आम्ही आयुक्त आम्ही बसून त्या ठिकाणी ते सगळं वर्कआउट बघितलं, त्या दिवशी फेक होत्या, बोगस होत्या आणि म्हणून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदणी संदर्भामध्ये मी CP साहेबांना या ठिकाणी सांगितलं आहे, मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या आणि कोणालाही स्पेअर करायचं नाही। माझा एक दूरचा नातेवाईक आहे, त्याने ती चोरी केलेली आहे आणि तो त्याचा थोडा तो तसा या बाबतीमध्ये सराईत आहे,
हे सगळ्या गावाला माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी तो असेल, त्याच्याबरोबर काही लोक आहेत, धुळ्याचं कोणी एक जनाब आहे, या लोकांनी मिळून हा सगळा गुन्हा केलेला आहे. त्यांना आता अटक करण्यात तात्काळ अटक करण्यात आलेली, म्हणजे त्यांना कळायची आताच आम्ही त्यांना काही लोकांना ताब्यात घ्यायला सांगितलं होतं. त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे. 2 महिन्याआधी मुंबईच्या काही लोकांनी असाच प्रयत्न केला. 3 गुन्हे त्यांच्यावरही दाखल झालेले आहेत. त्यांनी सुद्धा अशा फेक वर्क ऑर्डर या ठिकाणी दिलेल्या होत्या. मला वाटतं ही प्रवृत्ती आहे आणि ह्या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे. नाही तर अन्यथा असं कोणत्याही कामाचं काम निघालं की लोक बोगस वर्क ऑर्डर देत राहतील. त्यांनी समोरच्यांना फसवलं, ठेकेदारांना, त्याच्यातून काही पैसे घेऊन टाकले. आता ते बिचारे ओरडत फिरत आहेत. पण त्यांनीसुद्धा, मला असं वाटतं, त्यांनीसुद्धा पाहूनच हे केलं पाहिजे. तुम्ही जर 100 कोटी रुपयाची त्या ठिकाणी वर्कआउट घेता तर तुम्ही काही टेंडर भरलं होतं का? त्याला काही आधार आहे का? काहीच नाही. त्या तुम्ही 1 रुपया भरत नाही, कुठे काही तुमची अनामत रक्कम भरत नाही, टेंडर नाही, आणि बिना टेंडरने तुम्ही त्यांना पैसे देतात, वर्क ऑर्डर घेत आहेत. मला वाटतं त्यांची चूक आहे. अशा पद्धतीने कोणीही फसू नका. पण जे कोणी असतील त्याच्यामध्ये माझा नाते का विषय किरकोळ आहे. हा वारंवार अशा गोष्टी करत असतो. हा याच्यात त्याचा हातखंडा आहे. पण हा माझा दूरचा नाते की हे खरं आहे, हे मान्य केलेलं आहे. आपल्यावर आरोप केले जातात अशा स्वरूपाचं करतात आणि वारंवार अशा स्वरूपाच्या जर घटना घडत असतील तर याच्यामध्ये काही एसओपी ठरवणार. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही आता घरात बसून उद्या टेंडर निघालेत आणि तुम्ही घरात बसून छापून घेतले सर्टिफिकेट, हे घ्या वर्क ऑर्डर, त्याला पण कोण थांबवू शकणार आहे? कसं थांबवणार आहात? जो घेणार आहे हे त्यालाही कळायला पाहिजे की मी टेंडर न भरता 100 कोटीचं काम कसं काय भेटतंय मला. मी EMI भरत नाही 1 रुपया आणि मला वर्क ऑर्डर भेटते. म्हणजे हे मला वाटतं दोन्ही त्याच्यामध्ये दोषी आहेत. असंही करून आपण आपली फसवणूक कसं काय करू शकतो? जो माणूस 100-150 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर घेतो आणि ती पोलीस डिपार्टमेंटची, त्यांना जेवण, त्यांना मॅट्रेस, त्यांना पिलो, त्यांना कॉट, त्यांना पाणी, आणि तुम्ही अशा वर्क ऑर्डर घेता तर त्याची चौकशीसुद्धा करत नाही. आता 10 लाखाच्या वर असं, म्हणजे 10 लाखाची सुद्धा वर्क ऑर्डर लागतेच ना. पण तुम्ही असं न बघता 100 कोटी रुपयाच्या सगळे ऑर्डर घेतात. मला वाटतं हा इथं शुद्ध मूर्खपणा आहे. तुमच्यावर थेट विरोधक निशाणा साधतायत की याच्या मागचे तुम्ही आता माझा दूरचा नाते काय, तो सराईतच आहे त्या बाबतीमध्ये. आता यामध्ये कोणी काय म्हणत असेल तर मला, आता अनेक असे लोक आहेत, मंत्री झालेत, त्यांच्या घरामध्ये लोकांना अटक झाली, त्यांचं नामोल्लेख करत नाही, त्यांचे सख्खे जेलमध्ये गेले, मग त्यांना काय म्हणायचं? हा तर दूरचा आहे. आणि मी आधीच सांगितलं, मीच त्याची सर्वप्रथम मीच त्याची कंप्लेंट केली त्या ठिकाणी. हे सगळं एक्सपोज व्हायच्या आधी मी कंप्लेंट केली, प्रेस घेऊन आपल्यालाही सांगितलं की असं असं झाशीमध्ये घडलेलं आहे. आता याच्यात तुझा माझा काय गुन्हा मला समजत नाही. पण आता विरोधकांना विरोध करायचा आहे, त्यांना गदारोळ करायचा आहे, आणि म्हणून मग ते अशा गोष्टी करत असतात.